ए टू झेड हेल्दी सिरीजमधील आजचे आपले लेटर आहे एम आणि आज आपण बघणार आहोत 10 मिनिटात तयार होणारा टिफिन म्हणजेच मिनी मूग डाळीची इडली। इथे मी 1 वाटी डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। सकाळी उठून त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे। त्यात 1 मिरची आणि थोडेसे अद्रक टाकून पाणी ओतून आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून छान फेटून घ्यायचे आहे। यात मी अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्या इडली सॉफ्ट बनतील। आता इथे मी इडली स्टँडला तूप लावून घेत आहे आणि गॅसवर मी पाणी देखील गरम करायला ठेवले आहे। या इडल्या आपल्याला 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्यायच्या आहेत। लीडमधून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून इथे मी हिरवी मिरची लावून घेतलेली आहे। इडलीला आपण तडका देणार आहोत, त्यासाठी मी इथे 4-5 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहेत। 10 मिनिटांनी चेक केलं, इडली छान रेडी झालेली आहे। 2 मिनिटं थंड करून घ्या आणि मग काढून घ्या बाजूला। इकडे मी पॅनमध्ये तूप गरम करायला घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं, कढीपत्ता छान असा कडक झाला की मग तीळ टाकायचे। तीळ तडतडायला लागले की मग आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि आपल्या इडलीज ॲड करून घ्यायच्या आहेत। छान सॉफ्ट आणि फ्लफी अशा मस्त तडकेदार इडलीज तयार आहेत। ज्या मुलांना दात नाहीत किंवा दात येत आहेत, जी मुलं चिडचिड करतात खाताना, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। मूग डाळीमध्ये प्रोटीन खूप असते। सकाळच्या धावपळीत आपला हेल्दी असा टिफिन तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा।